नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPLच्या 18व्या मोसमातील 42व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघ साखळी फेरीत 13 एप्रिलनंतर पुन्हा एकदा आमने-सामने असणार आहेत. RCBनं गेल्या सामन्यात राजस्थानवर 9 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे आता राजस्थान समोर 10 दिवसांनी RCB विरुद्ध विजय मिळवून पराभवाची परतफेड करण्याची सुवर्ण संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला RCB समोर पुन्हा एकदा घरच्या मैदानावर विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे. IPLच्या 18व्या मोसमातील 41व्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादवर धमाकेदार आणि एकतर्फी विजय मिळवला आहे. मुंबईनं हैदराबादवर 7 विकेट्सनं मात केली आहे. हैदराबादनं मुंबईला विजयासाठी 144 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईनं हे आव्हान 15.4 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं आहे. IPL स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं एका विक्रमाची नोंद केली आहे. त्यानं आपल्या T20 क्रिकेट कारकिर्दीत त्रिशतक ठोकलंय. जसप्रीत बुमराहनं त्याच्या 238व्या T20 सामन्यात 300 विकेट्स पूर्ण केल्यात. असा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरलाय. या यादीत भुवनेश्वर कुमार आघाडीवर असून त्यानं 318 विकेट्स घेतल्यात. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ICCकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी गंभीर यांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून तातडीनं दखल घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी राजेंद्र नगर पोलीस स्थानकाचे SHO आणि दिल्लीचे सेंट्रलचे DCP यांच्याकडे FIR नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली. झिम्बाब्वेनं बांगलादेशला त्यांच्याच घरच्या मैदानावर धूळ चारत क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडवून दिली. या विजयासह झिम्बाब्वेला कसोटी क्रिकेटमध्ये 6 वर्षांनी बांगलादेशमध्ये कसोटी जिंकण्यात यश आलं. झिम्बाब्वेनं पहिल्या कसोटीत यजमान बांगलादेशचा 3 विकेट्सनं पराभव करत कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघांमध्ये 27 एप्रिलपासून एकदिवसीय तिरंगी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना यजमान श्रीलंका आणि भारत यांच्यात कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. या तिरंगी मालिकेसाठी यजमान श्रीलंकेनं बुधवारी त्यांच्या संघाची 17 सदस्यीय घोषणा केली. श्रीलंका संघाचे नेतृत्व अनुभवी अष्टपैलू चमारी अट्टापट्ट हिच्याकडे सोपवण्यात आलं असून संघात 3 नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं आयोजित फिडे महिला ग्राम्पी बुद्धिबळ स्पर्धेच्या 5व्या टप्प्यात भारताची अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीनं विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत अखेरच्या फेरीत हम्पीनं नुरुग्युल सालिमोवा तर चीनच्या झू जिनेरनं पोलिना शिवालोवावर विजय मिळवलाय. हम्पी आणि जिनर या दोघींचेही प्रत्येकी 7 गुण झाले. मात्र विजेतेपदाचा निर्णय टायब्रेकर गुणांवर हम्पीच्या बाजूने लागलाय. ग्राम्पीचा अखेरचा टप्पा आता पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि उपकर्णधार कीथ स्टॅकपोल यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालंय. त्यांच्या निधनानं क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. 1966 मध्ये इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या स्टॅकपोल यांनी ऑस्ट्रेलियासाठी 43 कसोटी सामने खेळत 2807 धावा केल्या आणि 15 विकेट्स देखील घेतल्या. ते मधल्या फळीतील फलंदाज आणि लेग स्पिनर होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांचं क्रिकेटमधील योगदान गौरवलंय. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.